शेती विकाल तर खबरदार. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेरणीपूर्वी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. यामध्ये तालुक्यानिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्याचा आवाका बघता प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र 8 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथके विक्रेत्यावर नजर असणार आहे. प्रत्येकी तालुक्यातील 8 पथकांची तालुक्यामधील कृषी केंद्रावर नजर असणार आहे. रामकथेने महोत्सवाची सांगता. श्री क्षेत्र पोखरी नरसिंह जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित रामकथेची सांगता झाली. यानिमित्त राम रावण महायुद्ध, रामराज्याभिषेक सजीव देखावाने सर्वांचे लक्ष वेधले. रामायणाची कथा सांगता झाल्यानंतर हरिभक्त पारायण रुपाली सवणे यांची उपस्थिती होती. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामकथेनिमित्त महाराष्ट्रातून भाविकांनी हजेरी लावली होती. रात्री श्रींची पालखी मिरवणूक निघाली. टाळ मृदंग, ढोल ताशा आणि हरिनामाच्या गजरात गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. शेती अवजारे आणि 4000 कडबा पेंडी आगीत जळून खाक. पूर्णा तालुक्यातील होळकर्स येथे मंगळवारी रात्री आगीची घटना घडली. यात 4000 कडबा पेंड्या, ठिबक सिंचन संच, शेती अवजारे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच ताडकळस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व शेती अवजारेही खाक झाल्याने चाऱ्यासह शेती कामावरही परिणाम झालेला असून शासनाने या शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. एक्केचाळीस गावातील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा. रमाई घरकुल योजना. परभणी तालुक्यातील 607 लाभार्थ्यांचा समावेश. रमाई घरकुल योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील 41 गावातील 607 घरकुलांना प्रशासकीय मान्यता मिळाली. यानुसार अनेक लाभार्थ्यांनी कामे सुरू केली असून मात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा अजूनही आहे. सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून विविध घरकुल योजना राबविल्या जात आहेत. यापैकी एक रमाई घरकुल योजना सन 2023 अंतर्गत तसेच 2023-24 अंतर्गत 900 घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यानुसार मानवत पंचायत समिती कार्यालयाच्या आवास विभागाच्या वतीने संबंधित योजनेच्या घरकुलाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना आदी योजनेतील लाभार्थ्यांसाठी गत 4 वर्षात एकही वाळूघाट आरक्षित न झाल्याने मोफत वाळू मिळाली नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी मानवत तालुक्यातील एखादा वाळूघाट आरक्षित करून 5 ब्रास वाळू मोफत वाटप करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. जालना जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा. वीज पडून 3 ठार तर 372 जनावरे दगावली. तसेच 12 घरांची पडझड आणि 1521 हेक्टरवरील पिकांनाही फटका. मागील 38 दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात वीज पडल्याने 3 मृत्यू झाला असून तब्बल 372 जनावरे यामध्ये मृत्युमुखी पडली आहेत. तसेच 12 घरांचे पूर्णतः पडझड झाली असून अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे तब्बल 1521 हेक्टरवरील फळपिकांसह इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. सर्दी, डोकेदुखी, पोटदुखीसारख्या आजारांवर ऑनलाईन मोफत सल्ला. ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडीद्वारे रुग्णावर होत आहेत उपचार. ऑनलाईन ओपीडीसाठी रुग्णांनी मोबाईलवरील ई-संजीवनी ओपीडी नॅशनल टेलिकन्सल्टेशन सर्व्हिस ॲप घ्यावे व त्यात नोंदणी करावी. या योजनेचा लाभ ऑनलाईन डॉक्टरांनी औषधोपचार दिल्यानंतर त्याचे प्रिस्क्रिप्शन मिळते. ते प्रिस्क्रिप्शन दाखवून सरकारी दवाखान्यातून औषधी घेता येतात. सोमवार ते रविवार सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत आणि दुपारी 2:45 ते 5 या वेळेत रुग्णांना सेवा दिली जाते. तसेच ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून टोकन आल्यानंतर रुग्णांना ऑडिओ व्हिडिओ कॉल केला तर तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेत औषध उपचार देतात. ही औषधी सरकारी रुग्णालयातून घेता येतात.